हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर आलेल्या आहेत माझ्या सासूबाई घरी, दिवाळीसाठी आलेल्या आहेत त्या. आणि खरं सांगते खूप छान वाटत आहे. त्यांना खूप आम्ही म्हटल्यानंतर त्या आल्या. आणि कसं असतं बघा, घरात कोणी आल्यानंतर एकदम मस्त असं वाटतं. आणि तसं आमच्या सासूबाई आल्यानंतर घरात खूप वातावरण असं हसतं खेळतं राहतं. एकदम मस्त असं वाटत आहे मला घरामध्ये. हा जा की आहे, उघडच आहे. इथे बघा ना, नळ नळ कसं करणार. हे हात धुवायला केले, पण नळ कसं चालू करणार बघा की आता. हात लावा की तिथं नळाखाली. मामाने तुम्ही राहायला नवीन आल्यानंतर आत्यांचा व्हिडिओ काढते. ते असं मागे गणपतीच केलाय, छान वाटतं. त्यामुळे किती गणपती ते लावलेत मी आता, गणपतीच्या वेळेस लावलं होतं. मला आता सण सगळ्या जणांना म्हणत आली की माझ्या दादूचा संसार झाला तुझ्यामुळे नुसता पैसा काय. संध्याकाळी भोपळे इकडे राहतात की ते जॉब करते. तो सगळे जॉब करते नसते काय बघा की घरात बाई पाहिजे काय त्यांना चक्करील काय बघून बायकोच्या पोराचं म्हणते बघ काय तर हो. ते काय माझ्या सासूबाईंबरोबर खूप छान छान असे ब्लॉग येणार तर आहेतच. तर आता मला जायचं आहे दळायला. आणि मी बघत आहे उडदाची डाळ, कारण की उद्या आम्हाला बनवायचे आहेत मस्तपैकी उडदाची भजी वडे आणि तणीची भरवायची. तेच शोधत होते मी उडदा डाळ किती आहे वगैरे, तर आणता येईल ह्यासाठी. तर आता मी जे काही दळणासाठी म्हणजे मी गहू घेऊन जाणार आहे दळायला. आणि तिकडे आमच्या सासूबाईंचं माझी गप्पा चालू आहे. तू कधी येतेस, काय करतेस, हे सगळ्यांचं बोलणं चालू होतं. तर आता मी दळायला चाललेलं आहे. तर अशा कॅरीबॅगमध्येच मी दळण वगैरे आणते. हमेशा बरं पडतं बघा, कारण डब्बा घेऊन गेलं ना तर पुढे डब्बा बसत नाही. त्यामुळे तर आमच्या सासूबाईंचा व्हिडिओ बघायला नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बिना चावीचं थांब लाईट लावते. मला काय करत नव्हतं मनानेच कोण. आता तुम्ही तर बोट ठेवला नाही उघडू देणार ते. सगळ्यांना नाही उघडून देतात त्या. आमच्या चौघांचंच फक्त केलंय. चौघांच नुसतं बंद होत, माझं नाव नाही. तुमचं करायला लागेल त्यात आता. मला काय राहणार मी. हात लावा निसता तुम्ही हो. बोट ठेवा इथं. काय ते नळात न बिहली बाय बसायची पाणी बोट ठेवा इथं. होतंय का नाही होत. अगो बाई कुक झालं की काय आलं. ग्रीन येतो माझं. माझं नाव पडले का करून घ्यावं लागतंय. काय नाही हो या. तर फ्रेंड्स मी चाललेली आहे तळायला. मी माझी सासूबाई म्हणत होतं सावकाश जा सावकाश जा. त्यांना कसं त्यांना वाटतं की गाडी वगैरे चालवते ना मी, त्यांना भीती वाटते की काही होऊ नये वगैरे. सावकाश जा सावकाश जा. तर फ्रेंड्स आज आहे वसुबारस, त्यामुळे मला आमची तेच गाईचं मला दिसलेलं आहे. त्यामुळे मला चला गाई दर्शन घ्यावं. आणि त्यासाठी आपल्याला मी इथं केळी घ्यायला मार्केटमध्ये आलेले होते. तर बाकीचं साहित्य पण मी इथे घेतलं, कारण की उद्या आहे धनत्रयोदशी. तर त्या दिवशीचं मला आमच्या इकडे मेथीची भाजी लागते ते पण घ्यायचं होतं. आणि केळी पण घेतले. ते गाय आहे बघा. आता मी त्याचे दर्शन पण घेणार आहे आणि गाईला केळी पण खाऊ घालणार आहे.
आल्या त्या हा आवले काय काय आणलं काय अहो नाही भाजी पण आणली उद्यासाठी हो भाजी अहो नाही मावशी निवडते तो मेथी आणली आता पण नसला मेथी तुम्ही आला म्हणलं आणलं सांगला आधी मिरची माहिती पण तिखटवाले जरा कमी तिखटवाला आणला खावा सगळेजण हा 3 प्रकारची मिरची मी अहो मग ही आणायला लागली ना वेळ लागला किती बार काय पण कोण आली गो ठेवते म्हणजे गरम आहे होय पोचायचं ना या दादा हे उघडं ठेवते पुण्यासारख्या सिटीमध्ये खूप नशिबानं गाईचं दर्शन वसुबारस दिवशी झालं खरंच छान वाटलं मला आणि गाईला केळी वगैरे ठेवलेले होते ते तिथंच ठेवले आणि गाईला चारता आलं नाही कारण की ते दादा म्हणत होते आम्ही एकत्र सगळ्यांना आम्ही हे करू एकत्र करून सगळं खाऊ घालू त्यामुळे त्यांना काही मला केळी खाऊ घालता आलं नाही त्यानंतर आमच्या सासूबाईंचं चालू होते ते गप्पा वगैरे भाव उतरले भाव होय 100 रुपये 6 किलो मग तू किती आणलं तसंच आणलंय 100 रुपये भाव उतरले 100 ला 6 किलो तेवढं वापरायचा भरपूर कांदा कांदा चांगली आहेत नाही आणि खरंच फ्रेंड्स कांद्याचे भाव खूप म्हणजे खूपच पडलेले आहेत शेतकऱ्यांचं कसं होणार काय माहीत कारण की ज्यावेळेस कांदे मार्केटमध्ये येणार म्हणलं ना कांदे म्हणा कोणतंही काय येणार म्हणलं ना रेट नेमकं पडलेले असतात कांदे खूपच स्वस्त झालेले आहेत इथे आमच्या सासूबाईंच्या माझ्या गप्पा ते चालल्या सासूबाई आमच्या मजाने मला म्हणत होत्या की हां स्वस्त झाले तर आता भरपूर असे कांदा खायचं असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे थोडंसं ते कॉमेडी खूप करतात तर बरेचसे ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला समजणार आहे त्यांचं बोलणं वगैरे ते खूप फक्त हसवतात कधी असं कोणाला बोलणं वगैरे त्यांना ते जमतच नाही हसून खेळून राहतात कसं जसं जमल तेवढं लोकांना सुख द्यायचं त्यांचं टार्गेट असतं म्हणजे हसून खेळून असतात त्या आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या राहिलेल्या आहेत त्या म्हणल्या मी करते मला बसून खूप कंटाळा त्या आजच आलेत काय आणि आल्या त्यांना काम करायची किती हौस आहे बघा त्यांना काम करायला म्हणजे ते म्हणतात आता त्यांचं 75 वय आहे पण त्यांना बसवत बिलकुल नाही आणि त्यामुळे त्या म्हणले काय जे काही लसूण मी आणला होता 1 किलो आणि 1 किलोचं आणलं त्यामुळे छोट्या छोट्या पाकळ्या पडल्या होत्या त्यामुळे मी म्हणले व्यवस्थित पाकळ्या मी काढून घेते तोपर्यंत तू जेवण बनवून घे मग म्हटलं चला जेवण बनवूया आणि काय झालं होतं आमच्या इथे एक प्रॉब्लेम झाला होता गॅस आमचा म्हणजे पाईप गॅस आहे ना तो पूर्ण गेला होता 11 ते 3 मध्ये आणि मेन म्हणजे बघा सासूबाई येणार होत्या आणि मी म्हटलं गरम गरम आमच्या इकडे ना कसं सोलापूरला गरम गरम चपाती सगळ्यांना करायचं म्हणजे गरम गरम चपाती करता येईल मी तशीच ठेवलं होतं बाकी सगळं स्वयंपाक वगैरे दुपारच्या जेवणाचं त्यांचं बनवलेलं होतं मी पण चपाती राहिली मग त्यामुळं चपातीचं पीठ तसं फ्रीजमध्ये ठेवलं आणि 3 ते 4 वाजेपर्यंत आमचा गॅस काय आलेला नव्हता पहिल्यांदाच अशी घटना घडली आमच्याबरोबर आणि ठीक आहे आमचं सासूबाई तेवढं खूप समजून घेतात त्यामुळे ते झालं खरं नाहीतर बाकी दुसरी कोणती सासू असं जर म्हणले असं काही मला चपाती केली नाही असं तसं पण त्यांनी भात वरण भाजी केलेली होती नंतर फराळीचं वगैरे तेवढ्यातच त्यांनी हे केलं आणि कणिक जे राहिलं त्याच्यात आम्ही सगळ्या चपात्या करून घेणार आहेत तर म्हटलं चला मस्तपैकी योग्य पद्धतीने फ्रँकी करावी आणि माझ्या सासूबाईंना असं वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतं तर म्हटलं चला वेगळं काहीतरी करूया तर इथं फ्रँकी बनवणार आहे तुम्ही पण करता का अशा पद्धतीने फ्रँकी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि खरंच सांगते छान वाटतं असं वेगळं काय बनवल्यानंतर घरामध्ये कसं करायचं फिरवायचं दाबायचं बघा आता तुम्हाला येते का बघू आपण ट्राय करा आणि असं असं दाब हां येस आलं की बघा काय केलं गं तू बंद कर केलं की बंद तर 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 आमचा ही लाईन आहे ना जे असं पुढं असतं की बंद करायचं ते पाईप नाही ठेवले हां पाईप खाली आत येतात ते बंद करते ना रात्री हां बंद करायचं सिलेंडर काय तो काम आहे सिलेंडर काहीच की तिथं पाय हे मीटर आहे तिथं मीटर आता गेला का बाबा बघायचा आत्ताच गेल्या आता बाय मी होतो जरा रसून बसली होती मी त्यांच्या आई म्हणलं मला आत मी हेच केलं म्हणलं किचन मध्ये महाग होती म्हणलं
मला तर एकदा इथे सासूबाई म्हणत होत्या टी व्हीमध्येच असं 4 बर्नरचा गॅस मी पाहिलेला आहे आणि त्यानंतर त्या म्हणत होत्या मी थोडंसं मदत करते, मला खूप कंटाळा आलेला आहे. आणि त्या प्रवासातनं आजच आलेत काही आणि काय खाल्लं त्यांनी, फक्त भात वगैरे दुपारी खाल्लेला होता, थोडं फरायचं खाल्लेलं होतं. त्यानंतर मला हे बासुंदी बनवली होती ॲक्च्युली मी, तर ती बासुंदी मला म्हणलं मी पुसून हे करते म्हणलं. आणि त्यांना म्हणलं तुम्ही, त्यांचे बासुंदीचं असतं बघा आपण कढईत बनवतो, जे साईडला राहतं ते त्यांना खूप आवडतं, तर मी म्हणलं तुम्ही ते खायला घ्या. आणि मग त्याने बाकीची जी काही बासुंदी ते काढून ठेवली आणि राहील ते मग घेऊन गेल्या त्या. आणि त्या मला मग मी खाते पुसून, कारण त्यांना आवडतं मला माहीत आहे. मग मी त्यांना खायला सांगितलं. आणि ही म्हणजे चिमणी आता मी स्टार्ट करत आहे. आणि बाकीचा आता कालचा म्हणजे सकाळचा भात राहिलेला होता बघा, वरण फोडणीचं केलेलं होतं मी आणि भात पण होता, तर म्हणलं चला मस्तपैकी त्याला फोडणी द्यावी, कारण की सकाळचाच भात आहे आता. त्या म्हणलं की फोडणी देऊन घे, आवडतं तसंही घरात सगळ्यांना, म्हणून फोडणी दिली. आणि आता आमच्या सासूबाई म्हणेल तसं थोडंफार मी करत असते, त्यांना जसं आवडतं तसं, म्हणजे कसं त्या म्हणल्या आता फोडणी ते छान लागतं, तर म्हणलं चला फोडणी द्यावं. मी ॲक्च्युली जिरा राईस बनवायचा माझा विचार होता, तर त्या म्हणले की तिखटाची जी काही ना कांदा वगैरे टाकून मस्त असं लागतो, तर मला तसंच सगळे मिळून खाऊया म्हटले आपण. तर त्यामुळं मी इथे फोडणी देत आहे. तर काही नाही, अगदी साधा सिंपल आहे बघा फ्रेंड्स. नॉर्मली फोडणी दिलेलं आहे, त्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जो काय आपला भात आहे ना, जो शिजलेला माझा सकाळचाच होता, तो भात ह्यामध्ये मिक्स करायचा, काळं तिखट घालायचं. तर हे काळं तिखट सोलापूरचं आहे बघा, सोलापूर स्टाईलमध्ये काळं तिखट आहे. तर तणून मिक्स केलेले आहेत खाली. आणि त्या म्हणलं चला पहिल्यांदा जे काय आहे ना ते बनवून घ्यावं भात पहिल्यांदा. त्यानंतर फ्रँकी वगैरे बनवायची आहे मला, कारण फ्रँकी कसं गरम गरम खूप छान लागते, नंतर थंड झाली चांगलं लागतं. भात थंड झाल्यावर ॲटलिस्ट छान तर लागतो. तर मुले येतेलच म्हणलं, त्याच्या आधी फ्रँकी बनवण्यात काय पॉईंट नाही. चपाती बाकीची तयारी वगैरे फ्रँकीची करून ठेवलेलीच आहे. दळून आणलेलं होतं पीठ, थंड झाल्यानंतर आता डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर आता हे डबे बघा, दिवाळीला मी 4 ऑर्डर म्हणजे आणलेले आहेत विकत. आणि कारण फरायचं ठेवायला प्रचंड प्रॉब्लेम येत होता. आणि 10 किलो मी एकदमच पीठ आणते दळून, त्यामुळं म्हणलं आणि हे मला बरं पडलं, त्यामुळं मी 10 किलोचं हे डायरेक्ट आणलेलं. तरी पण 10 किलो त्यामध्ये पीठ बसलेलंच नाही आहे. दुकानदाराला विचारलं तर दुकानदार काय म्हणला, हे 10 किलोचा डब्बा आहे, पण खरं सांगू फ्रेंड्स त्यामध्ये 10 किलोचं पीठ बसलंच नाही. राहिलेलं मी तसंच मी त्याच कॅरीबॅगमध्ये ठेवलं. नंतर डब्यातलं संपलं की मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडंसं खूप सारा राडा पडलेला आहे, प्लीज समजून घ्या. आणि चपाती केलेली आहे, त्यात आपली बटाट्याची भाजी राहिली होती ती सकाळची, त्यामध्ये कांदा मी टाकून घेतलेला आहे. आणि रोल करून घ्यायचं आणि मस्तपैकी तुपामध्ये एकदम लहान गॅस करून भाजून घ्यायचं. खूप टेस्टी यम्मी लागते. माझ्या सासूबाईंना अति प्रमाणात आवडलं, त्यामुळे हा नवीनच पदार्थ आहे. आणि म्हणजे त्यांनी कधी खाल्लेलं नव्हतं ना, त्यामुळे त्यांना खूप म्हणजे खूप आवडलं. आणि म्हणलं की मी पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं आहे असं म्हणत होत्या त्या. आणि माझं चालू आहे बघा तिकडे ट्रेनिंग मोबाईलवरती, नाही तर तुम्हाला वाटेल तिकडे असेल ना मोबाईल कसं काय असं ठेवलेलं आहे, तर तिकडे ट्रेनिंग झालेलं आहे. आणि ट्रेनिंग ऐकत मी सगळी कामं करत होते. तर हे बघा किती छान यम्मी क्रिस्पी असे आपले फ्रँकी तयार झाले. कोणी तुम्ही ह्याला रोल पण म्हणू शकता, वेगवेगळे व्हेजिटेबल घालून पण अशा पद्धतीने करू शकता. आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. तर मुलांचे पप्पा गेलेले आहेत पार्टीला, त्यांच्या कंपनीत दिवाळीची पार्टी होती. तर मी, सासूबाई आणि दोन्ही मुलं माझी, आम्ही 4च होतो जेवायसाठी. आणि मस्त फ्रँकी आमच्या 4 4 बनवले. आणि 4च बनवले, कारण भात पण होतं आणि रात्रीचं डिनरचं पण खूप हेवी होतं म्हणून तेवढंच बनवलं. आणि कारण सगळ्यांना तेवढंच हवं होतं. त्यानंतर डिशवॉशरमध्ये सगळी भांडी वगैरे मी लावून टाकत आहे. आणि नाही म्हणलं तर बघा डिशवॉशरमध्ये पूर्ण भरल्यानंतर सुद्धा भांडी शिल्लक राहतात, मला घासायला वगैरे काहीच करू शकत नाही बघा. त्यामुळे आणि आमचा चिकू आलेला आहे आता 9:30 वाजता. त्यांचं काय झालेलं आहे चिकूचं, आमच्या त्यांनी जे किल्ला बनवलेला होता ना, कोणी मुलांनी दुसऱ्या किल्ला तोडला त्यांचा. त्यामुळे ते सारखं मुलं सगळे मिळून डिस्कस, कुणी तोडला असेल ह्याच्यावरती त्याच्यावरती डिस्कस, प्लॅनिंग हेन तेन चालू होतं, म्हणून तो उशीरनं आला. तर बघा इकडे माझं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे परत एकदा दुसऱ्यांदा. तर निम्मीचंच किल्ला तोडल्यामुळे त्यांचं प्लॅनिंग होतं, त्यामुळे मी किती त्याला कॉल करायचे, घरी ये घरी, आम्ही सगळे जेवण करतोय. तो यायला तयार नव्हता. मग मी म्हटलं लेकराला गरम, आणि त्याला गरम आवडतं खायला, फ्रँकी म्हणा असं काही केलं ना चपाती वगैरे, तर त्याच्यासाठी मी एक फ्रँकी तशीच ठेवलेली होती. तो आल्यानंतर त्याला गरम वगैरे करून दिलं. आणि त्यानंतर दोनूला सांगितलं की थोडंसं काम कर बाळा तू. त्यासाठी मी त्याला शिडी आणायला सांगितली. आणि वरती जे काही साहित्य खाली बसत नाही ना ते वरती ठेवून टाकलं. का आता आपल्या दिवाळीचं फरायचं बनवून झालं, खाली राडा खूप व्हायला लागला.
मला एक खूप कसं करेन राडा आवरीन म्हणते, पण ते तसंच राहून जातो. तो प्रचंड अशी कामं पडतात बघा, नाही म्हणलं की सणाची. कारण फरायचं करून तेवढं मला झालं. तर माझं दळणसुद्धा पेंडिंग पडलेलं होतं. दळण दोन्ही संपलेलं होतं माझं, काय सांगायचं फ्रेंड्स. त्यानंतर मी फुलवाडी आटा म्हणून 1 किलोचं पॅकेट आणलं. आणि कारण गुरुवारी आमच्या इकडे सगळीकडे ना लाईट्स काही ठिकाणी जातात, त्यामुळं गिरणीवाले बंद ठेवतात. त्यामुळं माझं राहिलेलं होतं दळणाचं. आणि त्यानंतर बघा आता इथे मला घालायचं आहे डिशवॉशरमध्ये रिन्सेट म्हणून एक लिक्विड आहे. ते लिक्विड ह्यामध्ये घालायचं आहे. अगदी 100 ml किंवा 50 ml ह्यामध्ये घालावं लागतं. चला तर फ्रेंड, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. आणि सासूबाईंचे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, गुड नाईट, बाय फ्रेंड्स.